चला वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा थरार आपण पाहतात आणि या थरारामधील मॅच नंबर 3 आपल्या भेटीला येते. JCCB चे दोन सलामीवीर फलंदाज, एका बाजूला हितेश साहनी रबाडा आणि त्यांच्या जोडीनं साहिल राणे फलंदाजीसाठी येत असताना आपण पाहताय आणि त्याचबरोबर गोलंदाजी मार्कवरती तयार. मनीषा गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत. चला मॅचला सुरुवात करायची आहे. टायमर ऑन होणार. लेट स्टार्ट. चला सामन्याला होती सुरुवात. 4 षटकांची मॅच. या अगोदरच्या दोन्ही मॅचेस आपण बघितल्या आणि दोन्ही मॅच मध्ये धुवाधार फटकेबाजी चारही संघांकडून बघायला मिळाली. आता यानंतर होणाऱ्या सामन्याकडे जाण्या अगोदर चालू असलेली मॅच महत्वाची. कोणता संघ पहिला क्वालिफाय होणार वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये, सुपर 12 मध्ये कोणता संघ पोहोचणार ग्रुप डी मधून, हे आपल्याला माहीत पडणार आहे. मनीषचा पहिला चेंडू हितेश साहनी रबाडाने सन्मान दिला. त्या चेंडूला एकदा धावून कंप्लीट केली. सिंगल आहे. सुपर 12 मधल्या मॅचेस बघण्यासारखे असतील. तुर्तास 2 चेंडू आणि 2 धाबा. JCCB या हंगामाची सुरुवात चांगली राहिली आहे. आगाशीमध्ये टॉप 4 मध्ये आले, मनोलपाड्यामध्ये फायनल मध्ये आले. ऑन साइडला मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये हितेश साहनी रबाडा बाद. थँक्यू डीजे. आशिष नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. स्वस्तात रबाडा बाद झालेत. मागील मॅचचे ते हिरो होते आणि विकेट कोणी मिळवली आहे तर मनीष झाने. त्याने सुद्धा एक मॅन ऑफ द मॅचचा खिताब जिंकलाय पहिल्या मॅच मधला. आशिषने चेंडूला सन्मान दिला. एका धाब्यासाठी खेळलंय. 2 हाय स्कोरिंग मॅच नंतर आता काय लो स्कोरिंग मॅच बघायला मिळणार का, हा प्रश्न आता सगळ्यात समोर आलाय. आजचा दिवस दुसरा आहे. उद्या वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीचा ग्रँड फिनाले आपल्याला याच मैदानावरती रजनीमध्ये बघायला मिळेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धाब्यासाठी पुन्हा एकदा जातोय. मनीचं हे षटक. एका चौकाराची अपेक्षा असणार आहे चांगल्या स्थितीमध्ये जाण्यासाठी. आता तो चौकार येणार का. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लाडवण्यामध्ये अपयश. सहज रीतीने चेंडू निघून गेलाय. सीमारेखा पार. अपेक्षा होती, अपेक्षेची पूर्तता झाली. चौकार. षटक क्रमांक पहिला संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आहेत 8. सौरभ विश्वकर्मा नवीन गोलंदाजी मार्क वरती स्पर्धा करण्यात आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. रनआउटची संधी. चांगली फिल्डिंग मनीषची. फेकी सुद्धा तितक्याच चपळाईने त्याने केली. कोणती धाव येऊ दिलेली नाहीये. डॉट बॉल आलाय आणि गरजेचं आहे गोलंदाजाला तुम्हाला सपोर्ट करणं गरजेचं, त्याला सहाय्य करणं गरजेचं. जोपर्यंत तुम्ही सहाय्य करत नाही तोपर्यंत गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी सुद्धा बळ मिळणार नाहीये. साहिलने वेळीच आपल्या जबाबदारीला परखत असताना चेंडूला एका धाब्यासाठी खेळलंय. सिंगल धाब येताना दिसते. जीवदानी माऊली क्रिकेटला फुलपाडा. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफी. कालपासून प्रत्येक सामना हा थोडा रंगात. डाऊन द ग्राउंड. व्हाट अ शॉट. बिलकुल डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेखा पार. चौकात. या मैदानात आनंद देणाऱ्या सर्वात मोठा क्षण कोणता आहे तर या मैदानावरती बनलेल्या त्या धावा, येणाऱ्या ते चौकार, फलंदाजाच्या प्रत्येक मोठ्या फटक्याला मिळालेली ती ऊर्जा, येणाऱ्या त्या 4 धावा आणि त्याच्यामध्ये झालेला तो जल्लोष, होणाऱ्या त्या हाय स्कोरिंग मॅचेस, हे मुख्य आकर्षण राहिले या वसई विरार चॅम्पियन्स ट्रॉफीचं.
धावपलकारची धावा 15-15. शेवटचा आणि अंतिम बॉल बाकी असेल. यावेळेला टॅप काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट. षटक क्रमांक दुसरं संपलं 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 15 धावा धावपलकारची टीम JCC B. पाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या ना. बाया माझ्या साजनी माऊल्या गाठ उतरून बाया कोकणात आल्या. थँक्यू डिझे. महेश नवीन गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 मध्ये. आज शेवटच्या क्षणाला साहिलने चेंडूला एका धावेसाठी पाठवलं सिंगल. काल पहिल्या ग्रुपच्या मॅचेस ज्या वेळेला चालू होत्या त्यावेळेला 50 धावांचा उच्चांक आपल्याला बघायला मिळाला. साई चरण संघाकडून झालेली ती आतिषबाजी. सर्वात चांगला चेस सुद्धा साई चरणने दिला, तो 44चा होता आई बारुंडा 11 या संघासमोर. आणि 27 धावांचा बचाव सुद्धा त्याच ग्रुपमध्ये झाला जो जयूद उजगेश 11ने साई चरणच्या अगेन्स्ट केला. असा अप्स अँड डाऊन वाला ए ग्रुप राहिला. आज डी ग्रुप सुद्धा त्याच सत्रामध्ये खेळतोय म्हटल्यानंतर त्यांच्याकडून काय होतंय, त्यांच्याकडून काय घडतंय. यावेळेला चेंडूला पाठवलंय गॅप मधून सीमारेखा पार. चौकार. थँक्यू डिझे. चौकाराला 4 धावा आल्या. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडूला पाठवलं एका धावेसाठी. सिंगल धाव 22. 4 बॉलचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलंय. फिल्डिंग चांगली झाली आहे. आणि ती फिल्डिंग करत असताना चेंडूची फेकी सुद्धा अचूक. केतनने चेंडूला अडवत असताना फेकी केली. आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा गॅप मधून. आता कोणती चुकी नाही. संतोषच्या जवळून चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार. चौकार. पाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला. पाया कोकणात आल्या गेल्या कारल्याचे डोंगराला. ना एक विरा आईला भेटल्या ना. बाया माझ्या साजनी माऊल्या. चौकाराला 4 धावा आल्या. धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलं 26 वरती. 26 आफ्टर द 3 ओव्हर. शेवटचा अंतिम षटक. केतनच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. केतनचा पहिला चेंडू साहिलने एका धावेसाठी पाठवला. सिंगल धाव आली आहे. स्टँड आहे. जयेश घरत स्टँड. स्वर्गीय नमन मिश्रा स्टँड. स्वर्गीय विनय चौगुले स्टँड. स्वर्गीय मयूर सामंत स्टँड. स्वर्गीय यज्ञेश मेहर स्टँड. या सगळ्या आपल्या खेळाडू मित्रांच्या आठवणींना सुद्धा उजाळा देण्याचा प्रयत्न वसईविरार चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे केला गेलाय. आमचे सगळे स्पॉन्सर्स. यावेळेला चेंडूला खेळत असताना रनआउटची संधी. आशिष शर्मा बाद. थँक्यू. क्रॉसिंग साठी रिव्ह्यू आहे. क्रॉस पाहिलं जाईल कोण बाद आहे. ज्यावेळेला चेंडू फेकला गेला त्यावेळेला थ्रो केल्यानंतर यष्टीला चेंडू कधी लागला, कोण बाद झाला. हा साहिल राणे बाद. आशिष मैदानात राहतील. राहुल पाटील
मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. राहुल पाटील फलंदाजीसाठी आलाय. चला दोन्ही कर्णधार या. बारुंडा माऊली आणि नवयुग जय स्मृती. टॉस केला जाणार आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलं सिंगलसाठी. केतनने चांगली गोलंदाजी केली, एक मोठा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. भले रनआउटच्या रूपाने का होईना, परंतु त्याने प्रवृत्त केलं तो फटका मारण्यासाठी. 28 वरती धावफलक जाऊन थांबले. एखादा चौकार अजून चांगली बळकटी आणेल धावफलकाला. काय तो चौकार येईल का जेसीसी बी कडून, जेसीसी बीच्या फलंदाजाकडून? लेट्स सी. मोटा फटका गैप मधून राहुल पाटिल सबसे कातिलाने अंदाज में लगाया ये बाउंड्री. चेंडू सीमा रेखा पार. चौकार. एक विरा माऊली 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 कृपेची सावली सावली सावली. एक विरा माऊली कृपेची सावली. हो, यावेळेला चेंडूला जाऊ दिलं. कट करण्याच्या नादामध्ये बॅट अँड बॉलचा तितका खासा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. दिशा देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलं सिंगलसाठी. एक धाव येते. षटक क्रमांक 14 संपलं. 4 षटकांची समाप्ती. धावफलकाची धाबा 33. टार्गेट आहे 34चं. 34 इज द टार्गेट. चला दोन्ही संघाने लगेच तयारीला लागायचं आहे. त्या अगोदर टॉस. जय स्मृती नवयुग 11 आणि बारुंडा माऊली दोन्ही कर्णधार लवकरात लवकर टॉससाठी या. बॅटिंग समरी तुम्ही स्क्रीनवरती बघताय. त्यानंतर बॉलिंग समरी सुद्धा दाखवली जाते. साहिल राणेने बनवले 11 धावा. रबाडाने फक्त 1च धाव. आशिषने 16. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. दोन्ही कर्णधार टॉससाठी आलेले आहेत. बारुंडा माऊलीने टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी नवयुग जय स्मृती या संघाला आमंत्रित केलंय. चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. एका बाजूला सौरभ विश्वकर्मा, दुसऱ्या बाजूला मनीष झा. गोलंदाजी मार्गवरती साहिल राणे. काय घडेल या 4 षटकामध्ये? कोणाच्या बाजूने हा सामना जाताना दिसेल? कोणता संघ या मॅच मध्ये हावी ठरताना दिसेल? येणारी काळवेळ सांगणार आहे. साहिल समोर. सौरभ पहिला चेंडू ड्रायव्हिंग लेनवरून त्याला ड्राईव्ह केलं. एका धावेसाठी पाठवलं. सिंगल धाव येताना दिसते. यानंतर होणाऱ्या मॅचसाठी टीम मीटिंग करून घ्या, कारण जशी मॅच संपेल लगेच तुम्हाला मैदानात जायचं आहे. मॅच नंबर 3. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न मनीषने पुन्हा एकदा केला. एका धावेसाठी चेंडूला पाठवलं. पुश केलं चेंडूला. गरजेचं होतं. धावफलकाला हलतं बोलतं चालतं ठेवणं. राजेश खूप चांगली बनत. राजेश मागील 2 दिवस या मैदानावरती करत असताना प्रत्येक खेळाडू म्हणजेच प्रत्येक संघातील जे प्रतिनिधी आहेत, मग त्यामध्ये बारोंडा 11, बारोंडा माऊली, जीवदानी माऊली, आई बारोंडा 11. ओ यावेळेला चेंडू हातामध्ये. व्हाट अ कॅच. सच अ ब्रिलियंट कॅच बाय द फिल्डर. फलंदाज मनीष बाद. झाली तू भक्ताना पावन झाली तू भक्ताना. पावली जागरी कोलाना. पावन झाली तू भक्ताना. पावली जागरी कोलाना. पावन झाली तू भक्ताना. पावली आगरी कोलाना. चला नवीन फलंदाज केतन मैदानाच्या आतमध्ये आलाय. ब्रेक थ्रू मिळवल्यानंतर काहीसा कॉन्फिडन्स उंचावलाय. जेसीसी बी संघाने
या धावांना वाचवण्यासाठी कंबर कसली आहे. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडक्यात थुकलाय, एका धाब्यासाठी जातोय, सिंगल धाबे येते. सौरभ विश्वकर्मा हा की फॅक्टर आहे. JSR जय श्रीराम संघामधील सौरभ विश्वकर्मा हा की फॅक्टर आहे, त्यामुळे त्याच्यावरती नजर असेल. तुर्तास पहिलं षटक संपलं, 5 धाबा 1 गडी बाद. आईचा उपास करता दर मंगळवारी माझी आई हा ठाई ठाई. आईचा उपास करता दर मंगळवारी माझी आई हा ठाई ठाई. जत्रेला तुझे येवासाठी जत्रेला तुझे. चला आशिष शर्मा नवीन गोलंदाजी मार्कवरती तयार होत आहेत आणि आशिष समोर सौरभ. बघूयात काय घडतंय. हो, नो बॉल, खराब डिलिव्हरी. JCC B साठी मागील मॅच पासून सर्वात अडचणीचं कारण काय राहिलंय तर नो बॉल. आशिष शर्माचे नो बॉल आणि त्यामुळे चिंता मागील मॅच मध्ये वाढली होती, पण त्याला भरून काढलं गेलं बॅटिंग बरे. पण आता संधी नाहीये. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, नो बॉलला बॅक केलं. साहिल राणे कर्णधार, चांगली फिल्डिंग. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता होती. पुन्हा एकदा फलंदाज तयार आणि आता एका धाबेसाठी खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केलाय. सिंगल येते, एकापेक्षा जास्त काही नाही. सौरभला चार्ज घेऊन खेळावं लागणार आहे, जबाबदारीला ओळखावं लागणार आहे. कॅल्क्युलेशन करून ज्या धाबा सरासरीनुसार येणं गरजेच्या त्या बनवाव्या लागतील आणि त्यासाठी कुणाला टार्गेट करायचं याचा सुद्धा प्लॅन करावा लागणार आहे. 9 धावा, 2 बॉल झालेत. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल 10. अजूनही मॅचपासून खूप लांब आहेत ते JSR, त्यामुळे चौकार एखादा आला तर तो आशेचा किरण बनू शकतो. टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलंय. सिंगल आली आहे. JCC B JSR जे फॅक्टर आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद हा JSRच्या पाठीशी, तर जीवदानी माऊलीचा आशीर्वाद हा JCCच्या पाठीवरती आहे. म्हटल्यानंतर या दोघांनाही समान ताकद. ऑन साइडला वॉट अ शॉट, जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेखा पार, चौकार. या कर गो तैयारी तुला मरुआईचे गट गलाने तई. जया कर गो तैयारी तुला मरुआईचे गट गलाने तई. थँक्यू डीजे. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 16 धावा धावपलकावरती आहेत. आता येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये 18 धाव्यांची गरज आहे. मगाचीच मॅच आहे, मगाशी सुद्धा 12-18 होत्या, पण 1 ओव्हरमध्ये संपली होती. 1 ओव्हरमध्ये संपली होती. आता गोलंदाजी मार्गवरती हितेश आणि रबाडा, बेस्ट वर्सेस बेस्ट. सौरभ विश्वकर्मा समोर रबाडा, चांगला बॅटर रंगेल. मॅच निर्णायक स्थितीमध्ये आहे. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे, हे षटक खूप महत्वाचं आहे. शेवटच्या क्षणाला चेंडूला दिशा देत असताना एका धाब्यासाठी पाठवलंय. सिंगल धाब येते. महत्वाचं का, कारण या षटकामध्ये जर का धाबा आल्या, 1-2 बाउंड्रीज आल्या तर JSR वरती, पण जर का या षटकामध्ये मोठा फटका नाही आला तर JCC B वरती. हा फरक आहे. मोमेंटमला शिफ्ट करणारा, मोमेंटमला आदान प्रदान करणारा हा क्षण. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवला केतनने सर्व बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद. चांगलाय मरुआईला भेटाला येतई घेऊन जयाला. नवीन कोरी तुनेच नवी सारी. मी गजरा जेवून येतई, मी गजरा जेवून येतई. जया कर गो तैयारी तुला मरुआईचे दट गलाने तई. जया कर गो तैयारी. महेश नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. हितेश साहनी रबाडा समोर. मोठा ब्रेक थ्रू मगाशी मिळाला केतनच्या रूपाने. रनआउटची संधी. ओ, हातातून चेंडू निसटलाय.
ऐसे मौके नहीं मिलेंगे, बार बार प्रयास करना होगा, प्रयत्न करावे लागणार आहेत. अशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅप करणं गरजेचं. पण आता सौरभ विश्वकर्मा स्ट्राईक हँडवरती आलाय खूप वेळानंतर, त्याला गरज आहे या सामन्यामध्ये परत येण्यासाठी. मोठा फटका मारण्याची, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवून दिलं. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग आणि त्यामुळे फक्त एकच धाव येताना पाहायला मिळते. धावपल धाबा आहेत 19. 4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडूचा अजूनही खेळण्याची शिल्लक. 34चा पाठलाग, समोर टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला एका धावेसाठी पाठवलं. 1D टॅपने 1D मिळते. सौरभ समोर, रबाडा. हो, शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली, सिंगल आली आहे. षटक क्रमांक 3 संपलं. चांगलं स्पेल फिनिश होते रबाडाचा. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपलकावरती. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये 13 धाब्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी JCC JSR या संघाला. पावन झाली तू भक्ताना, पावली जागरी कोल्याना. पावन झाली तू भक्ताना, पावली जागरी कोल्याना. पावन झाली तू भक्ताना, पावली आगरी कोल्याना. राहुल पाटील बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत, 6 मध्ये 13ची गरज आहे. काय या 13 धावांचा पाठ जाईल का? राहुल समोर सौरभ, चांगलं बॅटर, हे सुद्धा रंगेल. पहिलाच बॉल डाऊन द ग्राउंड, चांगली फिल्डिंग, फेकी, रनआउटची संधी. महेश बाद. बालकुंगा वाला जायचा हाय गो, बालकुंगा वाला जायचा हाय गो. माझे मारू आईला भेटायचा हाय गो. दोऱ्याशी जाऊ दर्शन घेऊ. गोविंद झा नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. हो, यावेळेला वॉट अ शॉट. समोर डाऊन द ग्राउंड, ऑफ ड्राईव्हचा फटका, सरळ बॅटर स्ट्रोक, नो चान्स फॉर दी अक्षय. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. चौकाराला इक्वेशन बदललं. आता 9 धाब्यांची गरज आहे. 4 मध्ये 9. खोन खाऊन जाणार भाव तोच खाणार जो विजयाला आपल्या बाजूने वळवेल, फिरवेल, विजय मिळवेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. मोक्या क्षणी गरजेच्या वेळेला आलेला हा दमदार प्रहार सौरभ विश्वकर्माच्या बॅटमधून. गारी जेवून येतय, मी गारी जेवून येतय. जय कर तैयारी, तुला मारू आईचे दत्तला नेतय. जय कर गो तैयारी, तुला मारू आईचे दत्तला नेतय. इतका विश्वास स्वतःवरती असावा, कारण जोपर्यंत हा विश्वास तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही बॅटरला जिंकणं हे अवघड होऊन बसतं. आणि म्हणूनच सद्यस्थिती 3 बॉल 5 ची गरज असताना राहुल पाटील समोर सौरभ विश्वकर्मा, ज्याने लगावला 2 चेंडू 2 चौकार, 3 चेंडू 5 धावांची मॅच आहे. 6-13 ची गरज असताना केलेला हा खेळ आहे. हो, यावरचा चेंडू नो +1. नो +1 म्हणजे 3 बॉल 3. इथे रनबॉलच्या मॅचेस काय तितक्या अवघड आहेत का? काल असा क्षण आपण बघितला होता, पण रचितने मारलेला तो चौकार मॅचला फिनिश करताना दिसलाय. आता 3 बॉल 3 मध्ये गोविंद स्ट्राईक हँडवरती आहे. असं 3 मध्ये 3 ची गरज असताना काय गोविंद समोर राहुल फलंदाजाला बीट करताना दिसेल का? हो, यावेळेला रिव्हर्स साइड चेंडू हातात, फेकी वेगात. ओ
रिव्हर्स अटेम्प्ट आणि त्याच्यावरती एक धाव आली आहे. आता 2 मध्ये 2, 2 मध्ये 2. जिंकणार कोण? JSR की JCC? JCC की JSR? सौरव विश्वकर्मा. 1 मॅन आर्मी, 1 मॅन शो आतापर्यंत मैदानात दिसलाय. आणि आता शेवटचे 2 चेंडू बाकी असताना फील्डची सजावट केली जाते. एक धाव काढल्या बगैर पर्याय नाहीये. जोपर्यंत एक धाव तुम्ही काढत नाही तोपर्यंत विजय तुमच्या वाट्याला येणार नाहीये. टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवलं एका धावेसाठी, सिंगल. आता 1 बॉल 1 आणि त्याच्यासाठी जाळे म्हणले जाणार आहे. 1 बॉल 1 साठी स्ट्राईक एंडवरती गोविंद झा. एक बॉल 1. गोविंदला काय म्हणतात दिलाय सौरभने, कशा पद्धतीने गोविंद फिनिश करतो हे बघावं लागणार आहे. पण बॉलरच्या मनात काय आहे, राहुल पाटील काय विचार करतो हे सुद्धा बघावं लागेल. सातत्याने चर्चा केली जाते दोन्ही संघातील खेळाडू आपापसात. गरजेचं आहे, चर्चा केल्याविना आपल्याला मार्ग नाही सापडणार. कदाचित आपण जो विचार करतोय तो समोरचा नाही करत असावा, किंवा आपण जो विचार करतोय त्या पद्धतीचा वातावरणाची निर्मिती झालेली नसावी. त्यामुळे काही प्रमाणात समोरच्याचा हस्तक्षेप हा सुद्धा आपल्याला मदतगार ठरत असतो. तुर्तास 1 बॉल 1 धाव 1 रन 1 बॉल 1 बॉल 1 चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. मॅच फिनिश. सामना संपला.